बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। महापरिनिर्वाण दिन देगलूर येथे अभिवादन, पुस्तक वाटप आणि रक्तदान उपक्रम। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। आज आपण देगलूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सोहळा, पुस्तक वितरण आणि रक्तदान शिबिराबाबतची खास बातमी पाहणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देगलूर येथे त्यांच्या पुनाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात आले। या कार्यक्रमाला भाजपा नांदेड जिल्हा चिटणीस अनिल पाटील खानापूरकर, अशोक पाटील डुकरे, ग्रामपंचायत सदस्य खानापूर, देवीदास वाघमारे खानापूरकर, जिल्हा परिषद गट इच्छुक उमेदवार प्राध्यापक विमराव दीपके, पत्रकार नागेश बक्कनवार, ग्रामपंचायत सदस्य तसेच पत्रकार वसीम शहापूरकर यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले। पुस्तक वितरण कार्यक्रम। महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष पुस्तक वितरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थी व युवकांना शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि प्रेरणादायी ग्रंथ वाटण्यात आले। या उपक्रमाचे उद्दिष्ट शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे शस्त्र हा बाबासाहेबांचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे होते। रक्तदान शिबिर। सामाजिक बांधिलकीचा दाखला देत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले। अनेक तरुण व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेची सेवा बजावली। रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले। मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित समाजातील समता, शिक्षण आणि मानवसेवेचे महत्त्व अधोरेखित केले। अभिवादनासह पुस्तक वितरण आणि रक्तदानासारखे उपक्रम घेतल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व वाढले। ही होती आजची विशेष अपडेटेड बातमी। अशाच स्थानिक आणि महत्त्वपूर्ण सामाजिक घडामोडींसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी साकडे NCN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी आज या ठिकाणी अनेक उपक्रम देगलूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राबविण्यात आलेले आहेत। आज आपण पाहतो या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक पेन एक वही जे या ठिकाणी गरजूवंतांना देण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी आपण विकास नरबागे हे दरवर्षी या ठिकाणी अशाच पद्धतीचे स्टॉल लावून सर्व गरजू लोकांना या ठिकाणी एक पेन आणि एक वही हे सर्व माध्यमातून देण्यात येते। आणि आज आपण पाहू शकतो या ठिकाणी महारक्तदान शिबिर सुद्धा आयोजन करण्यात आले। साहेब, आज या ठिकाणी ब्लड डोनेटचं कॅम्प लावण्यात आले। आपण पुन्हा ब्लड डोनेट कॅम्पला हे रक्तदान घेऊन जातो। मी गुरु गोविंद सिंग व्हॉलंटरी ब्लड बँकमध्ये आलेलो आहे। तिथे मी आर्य म्हणून काम करतो। माझं नाव डॉक्टर प्रकाश नागंडे। तर आज आम्ही इथं सगळं संकलन करून आम्ही आमच्या बँकेला घेऊन जातो आणि गरजवंताला देतो। तर एका वर्षामध्ये किती वेळा एक व्यक्ती रक्तदान करू शकते? 4 वेळेला। 4 वेळेस। दर 3 महिन्याला एकदा देऊ शकतो, देता येते। पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तितकं तंतोतंत देऊ शकत नाही, तर कमीत कमी वर्षातून 3दा तरी द्यावी, प्रत्येकानं द्यायला पाहिजे। कारण ही मानवाची गरज आहे, सगळ्याची गरज आहे। लहान थोर म्हणजे सगळे रक्तावर अवलंबून असतात आणि शिवाय रक्ताला अजून पर्याय नाही कोणता। आर्टिफिशियल किंवा कारखान्यात कुठेही रक्त तयार करता आलेलं नाही, शास्त्रज्ञसुद्धा रक्त तयार करू शकलेले नाही। तर रक्ताला दुसरा पर्याय नसल्यामुळे प्रत्येकानं रक्तदान करणं हे त्यांचं कर्तव्य आहे, जीवनाचं कर्तव्य आहे। आणि रक्तदान किती वयोगटापासून ते किती वयोगटापर्यंत व्यक्ती देऊ शकते? 18 वर्षापासून 60 वर्षापर्यंत। तसं बुक म्हणजे पुस्तकामध्ये 65 वर्षापर्यंत आहे, पण आम्ही 60 वर्षापर्यंतच घेतो। कारण 60 ते 65 वयामध्ये मनुष्य बराच म्हणजे सगळेला आहे। आम्ही 60 वर्षापर्यंत रक्तदान घेतो आणि ते करू शकतात। ज्यांना BP, शुगर असे आजार असलेल्या व्यक्तीसुद्धा देऊ शकतो। आम्हाला निरोगी रक्त पाहिजे, कोणत्याही रोगी माणसाचं रक्त नको। तर त्याच्यासाठी BP, शुगर वगैरे हे आम्ही रक्त देत नाही, ज्यांना घेऊ शकत नाही। तर देगलूर शहर कसं दिसून येते आपल्याला या ठिकाणी? इतर तालुक्यापेक्षा देगलूर शहराचं कसं? तुम्हाला योगायोगाची गोष्ट सांगतो। काही दिवस त्या देगलूर तालुक्यामध्ये मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे। तेव्हापासून मला देगलूरचा चांगला संबंध आहे।
त्याच्यामुळे देगलूर हे मला माझंच वाटतंय आणि अतिशय चांगला म्हणजे अनुभव इथे आहे. सामाजिक कार्यक्रमासाठी कसा आहे देगलूर? अतिशय चांगला आहे. आम्ही इथे पाहिलं आतापर्यंत की आता इतके रक्तदानाचे जाते इथे यायले आपोआप रक्तदान करायला तर आमचं चांगलं म्हणजे एक समाधानकारक रक्तदान शिबिर हे म्हणता येईल. आतापर्यंत किती रक्तदान झाले? आतापर्यंत 36 रक्तदान झालेले आहे आणि अजून एक होण्याची शक्यता आहे, होतील अजून काही 15-20 तरी होतील अशी माझी आशा आहे. हे सगळा पाहता होऊन जाईल. आपण या ठिकाणी पाहू शकता रक्तदान हा आवश्यक दान असतो आणि सर्वांना याची गरज भासू शकते. त्याच्यासाठी देगलूर शहरामध्ये ह्या साधू संतांचं शहर आहे. आपण पाहू शकता दरवर्षी दर महामानवांच्या या ठिकाणी जयंतीनिमित्त अनेक वेळा मोठमोठे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येतात. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान असतं आणि रक्तदान देगलूर शहरामध्ये तरुण सर्वात जास्त हर्ष उल्हासामध्ये पुढाकार घेऊन रक्तदान करतात. आणि त्याचबरोबर आमच्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विकास नरबागे हे सुद्धा प्रत्येक कामामध्ये चळवळीमध्ये सदैव असतात आणि ते दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त एक पेन एक वही असा उल्लेखनीय कामगिरी ते करत असतात. काय सांगणार दादा, यावर्षी कशा पद्धतीचं कार्य चालू आहे? दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे लोकांचा हा प्रतिसाद. आपण जो गरजूवंतांसाठी वही पेन अर्पण करा म्हणून आवाहन केलेलं होतं. गेल्या 8 वर्षापासून देगलूरकरांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. त्याचबरोबर आपण 15 ऑगस्टला रक्तदान शिबिर घेत होतो. काही कारणास्तव पावसाचा जोर होता, मग ते कॅन्सल झाला आहे. मी म्हणलं की बाबा ह्यावेळेस 15 ऑगस्टला नाही 6 डिसेंबरला दोन्ही कार्यक्रम एकदाच करू. आमच्या सर्व ग्रुपचं म्हणणं होतं. त्यानिमित्तानं आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केलो आणि अवघ्या एका दिवसातच हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन करून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ही ॲडिशनल ॲड झाले. आम्ही दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त वही पेनचा कार्यक्रम घेत होतो. नाही, एक वही एक पेन आपण या ठिकाणी उपक्रम राबवितात. तर आपल्यापाशी आतापर्यंत किती या ठिकाणी गरजूवंतांना वाटण्यात आले आणि किती आपल्याकडे साठा जमा झाला? आम्ही आतापर्यंत प्रत्येक वेळेस आज जमा करतो आणि एखाद्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त एखाद्या महापुरुषांच्या पुण्यतिथीनिमित्त ते वाटप करत असतो. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल, मा जिजाऊंची जयंती असेल, त्या निमित्तानं आपण वाटप करतो. पण पोस्टपोन झालं समोर एप्रिलमध्ये 14 एप्रिलला वाटप करत असतो. तर आज आपण देगलूर शहरवासियांना काय आवाहन करणार? सर्वांना एकच विनंती आहे की फुलहार अर्पण करू नका. येणाऱ्या काळामध्ये जो गरजूंना वही पेन लागते ते अर्पण करा. तुम्ही स्वतः इथं जरी स्टॉलला नाही आणून दिलं तरी आज एक संकल्प करा की देगलूरवासियांनी की एखाद्या तरी गरजू विद्यार्थ्यांना तो शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे. यासाठी आपण वही पेन पुस्तकी हे अर्पण करा किंवा त्यांना डोनेट करा. त्यांची शैक्षणिक पातळी वाढली पाहिजे, हाच आमचा संकल्प आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विकास नरबागे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 26व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी तर दरवर्षी रक्तदान करत असतो. हा जो रक्त आहे तो गरजवंतांना भेटत असतो. अपघात झालेला केस असो किंवा मग डिलिव्हरी असणारी आमची माता भगिनी असो, त्यांना हे रक्त पोहोचतं ह्यात आम्हाला आनंद आहे. महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी कोट्यवधीच्या संख्येनं जनसमुदाय तिथं जनसागर तिथं येतो. तर देगलूरसारख्या या ठिकाणी या सामाजिक उपक्रमाला आमचंसुद्धा पाठबळ असलं पाहिजे. म्हणून सातत्यानं जे 6 डिसेंबरला रक्तदान शिबिर राबवतात त्यांच्या माध्यमातून आम्ही महापुरुषांना अभिवादन म्हणून आम्ही नेहमीच रक्तदान करत असतो. आणि मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अनेकांचे आपण जीव वाचवू शकता. त्यामुळं आपण सातत्यपूर्वक रक्तदान केलं पाहिजे. जे की आपण एका व्यक्तीचा जर जीव वाचवत असेल तर त्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासारखं आहे. म्हणून सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे. यामध्ये आपला भारतीय सीमेवरती जे सैन्य असतं त्यांनासुद्धा आपलं रक्त पोहोचवते. त्यामुळं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करणं हे गरजेचं आहे.